मनुस्मृतीमध्ये कोणालाही दुय्यम वागणूक दिलेली नाही। जाणणाऱ्यांनी ती वाचलीच नाही, जर वाचली असती तर ती जाळलीच नसती, असे म्हणणे आहे अभिनेते शरद पोक्षे यांचे। स्वतःला सावरकरवादी म्हणणारे पोक्षे त्यांना हे सुद्धा माहित नाही की सावरकरांनी सुद्धा या मनुस्मृतीमधील काही नियमांना विरोध केला होता। पोक्षे जेव्हा ग्रंथ जाळण्याला चुकीचे ठरवतात तेव्हा नकळतपणे त्या ग्रंथातील चुकीच्या गोष्टींना तसेच विषमतेला ते सपोर्ट करत आहेत का? ज्या ग्रंथाने या देशातील जनतेला शिक्षणापासून वंचित ठेवले होते त्या ग्रंथाला जाळणे म्हणजे सर्वात मोठे मानवाधिकार आंदोलन होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळून या देशाला लोकशाही, स्वातंत्र्य आणि समतेची दिशा दिली। आज त्याच लोकशाहीच्या जोरावर पोक्षे नको ते विधान करत आहे। यावरून असाच निष्कर्ष निघतो की वैचारिक दारिद्र्य असणाऱ्या मनुस्मृतीला या पोक्षेंचा नक्कीच पाठिंबा आहे। तुम्हाला पोक्षेंच्या विधानाबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। जय भीम।